हरे कृष्णा रामकृष्ण हरी. नमस्कार, मी राजपती दास. आपल्या सर्वांचं स्वागत आषाढी एकादशी विशेष अभंग तुकोबांचे या कार्यक्रमामध्ये. तर आज 8वा भाग आहे. ह्याच्या आधी 7 भागांमध्ये आपण अनेक अभंगांची चर्चा केलेली आहे. आपण जर व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा. खाली लिंक देण्यात आलेली आहे. सर्व व्हिडिओंची प्लेलिस्ट आहे. याशिवाय खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक देण्यात आलेली आहे. या कम्युनिटीमध्ये आपल्या सर्व कार्यक्रमांची माहिती असते. व्हॉट्सॲपमध्ये ती माहिती पाठवली जाते. भगवद्गीतेचा मराठीमध्ये आपला कोर्स चालू आहे, त्याचीही माहिती, ह्यासारख्या अनेक कार्यक्रमांची माहिती तिथे देण्यात येते. मोफत आहे, सर्वांसाठी आहे. व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा, खाली लिंक आहे. याशिवाय चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ इतरांना शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे अभिप्राय लिहा. अजून कोणते अभंग तुम्हाला ऐकायला आवडतील तेही सांगा. तर आज 8व्या भागामध्ये आपण अतिशय प्रसिद्ध अशा अभंगाची चर्चा करणार आहे. आपल्यापैकी 90% बहुतांश जणांना हा अभंग माहिती असेल. प्रत्येक मराठी माणसाने हा कधी ना कधी ऐकला असेल. पण हा जरी एवढा प्रसिद्ध असला, सर्वांना माहिती असला, तरी खूप महत्त्वाचा अभंग आहे. यामध्ये खूप महत्त्वाची शिकवण तुकाराम महाराजांनी दिलेली आहे. आणि जर आपल्याला माहीत नसेल तर आवर्जून हा व्हिडिओ पहा. हा अभंग संपूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर या अभंगाची चर्चा आपण करणार आहोत आणि एका श्रीमद भागवतामधील एका श्लोकाचीही चर्चा करणार आहोत आजच्या या भागामध्ये. तर तो अभंग आहे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. अजून 3 ओळी आहेत, त्या आपण नंतर पाहू. आधी ह्याबद्दल थोडक्यात चर्चा करू. नाम संकीर्तन साधन पै सोपे. भगवत प्राप्तीसाठी, खऱ्या अर्थाने आनंदी होण्यासाठी जीवनामध्ये नाम संकीर्तन हे साधन आहे. हे सोपं साधन आहे. जळतील पापे जन्मांतरीची. फक्त भगवंतांच्या नाम संकीर्तनाने, नाम जपाने आपल्या अनेक 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 जन्मांची पापं जळून जातील. याची अनेक दाखले शास्त्रांमध्ये आहेत. तुकाराम महाराज जे लिहित आहेत, जे सांगत आहेत, ते अनेक शास्त्रांमधूनच आपल्याला त्यातला सार काढून देत आहेत. एका अभंगामध्ये ते म्हणतात, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग. जे संतांनी, ऋषीमुनींनी शास्त्रांमध्ये लिहून ठेवलेलं आहे, वेदांमध्ये जे ज्ञान दिलेलं आहे, तेच ज्ञान तुकाराम महाराज सोप्या भाषेत, सोप्या शब्दात त्यांच्या अभंगांमध्ये देत आहेत. जळतील पापे जन्मांतरीची. न लगती सायाचं. खूप कष्ट करण्याची गरज नाही. रानावनामध्ये जाऊन तपश्चर्या करण्याची गरज नाही. ध्यान करण्याची गरज नाही. या गोष्टी खूप अवघड आहेत. सुखे येतो घरा नारायण. तुम्ही जिथे असाल तिथे घरामध्ये बसून भगवन नामाचा जप करून, कीर्तन करून तुमच्या घरामध्ये नारायण स्वतः प्रकट होतात. ठाईचं बैसोनी करा एकचित्त. जिथे तुम्ही असाल तिथे एका ठिकाणी बसा. एकचित्त, पूर्णपणे एकाग्र चित्ताने भगवंतांच्या नावाचा जप करा. आवडी अनंत आळवावा. त्या अनंताला, त्या भगवान श्रीकृष्णांना, पांडुरंगांना आळवा. त्यांना बोलवा. त्यांचा नावाचा जप करा, कीर्तन करा, आनंदाने करा, आवडीने करा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. त्या हरिनामाचं महत्त्व. कलियुगामध्ये युगधर्म हा हरिनाम आहे. ह्याचा शोक आपण पाहणार आहे याच्यानंतर. तर मंत्र हा जपावा सर्व काळ. अनेक मंत्र, हरिनामाचे मंत्र आहेत. रामकृष्ण हरी, त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो नारायणाय, त्यानंतर श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. असे अनेक मंत्र आहेत. हरे कृष्ण महामंत्र आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असे अनेक मंत्र. श्रीराम जय जय राम. हे सर्व विष्णू मंत्र आहेत. हे सर्व हरिनाम आहेत. तर हे हरिनाम मंत्र हा जपावा सर्व काळ. तुकाराम महाराज रामकृष्ण हरी मंत्राचा जप करायचे. तर त्यांनी इथे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ असं सांगितलेलं आहे. याविणा आणिक असता साधन. हरिनामाशिवाय, हरिभक्तीशिवाय, भगवंतांच्या नामकीर्तनाशिवाय दुसरं कुठलं साधन असेल असं कोणी सांगत असेल तर ते खोट आहे. वाहात असे आण विठोबाची. साक्षात पांडुरंगांची शपथ घेऊन मी सांगतो की हे खोट आहे. दुसरा कुठलाही साधन नाही, दुसरा कुठलाही मार्ग नाही कलियुगामध्ये उद्धारासाठी, आत्मसाक्षात्कारासाठी, भगवत प्राप्तीसाठी. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. कलियुगातील जीव बाकी 3 युगांच्या तुलनेने खूप पतित आहेत, अधम आहे. कलियुगामध्ये खूप अधपतन होत आहे, संस्कृतीचा नाश होत आहे. त्यामुळे कलियुगातली जे जीव आहेत ते बॅक बेंचर्स ज्याला म्हटलं तर वर्गामध्ये शेवटच्या बाकावर बसणार आहे.
तीन युगांमध्ये ज्यांचा उद्धार झाला नाही तो सगळा लॉट कलियुगामध्ये येऊन पडलेला आहे. त्यामुळे अशा जीवांसाठी खूप साधं सोपं साधन भगवंतांनी दिलेलं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वांहुनी, शहाणा तो धणी घेणे. जो बुद्धिमान आहे, जो शहाणा आहे, जो विचारी आहे, तो व्यक्ती या ठिकाणी शरण घेईल. सोपा मार्ग दिलेला आहे, त्या सोप्या मार्गाचं शरण घेऊन हरिनामाचा जप करेल. बरेच लोकांची अशी कॉम्प्लेक्स मेंटॅलिटी असते, अशी विचारधारा असते की एवढं सोपं, फक्त हरे कृष्ण करणे किंवा रामकृष्ण हरी श्रीराम जय राम, फक्त नामाचा जप करून एवढं काही केल्यासारखं वाटत नाही. पण जेव्हा तुम्ही कराल, जेव्हा जप कराल, मनोभावे कराल, एका ठिकाणी बसून कराल, संख्यापूर्वक कराल. काही लोक म्हणतात चलता रहता है हमारे मन में हमेशा, नहीं चलता रहता मन में, माफ करा. एवढं सोपं नाही आहे. कायम आमच्या मनामध्ये काय चालू असतं ते आपल्याला आणि परमात्म्याला माहिती आहे. दुसऱ्यांसमोर आपण नाटक करू शकत नाही. त्यामुळे नामस्मरण हा युगधर्म नाही आहे. नाम जप, नाम कीर्तन हा युगधर्म आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात, यज्ञानाम जपयज्ञोस्मी, सर्व यज्ञांमध्ये मी जपयज्ञ आहे. त्यामुळे उच्चारण करणे आणि खास करून अनेक आचार्यांनी सांगितलेले संख्यापूर्वक उच्चारण करणे, नियमाने एक संख्या ठरवून. जसं हरे कृष्ण आंदोलनामध्ये, इस्कॉनमध्ये सर्व भक्त रोज 16 माळा हरे कृष्ण महामंत्राचं जप करतात. 1.5 ते 2 तास लागतात जप करण्यासाठी. हे संख्यापूर्वक कमिटमेंट आहे की एवढा मी जप रोज करणार. त्याचप्रमाणे इतर संप्रदायांमध्ये सुद्धा वेगवेगळा हरिनामचा जप करण्यासाठी एक संख्यापूर्वक जप केला पाहिजे असं आचार्यांनी सांगितलेल्या विविध शास्त्रांमध्येही नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे फक्त मनातल्या मनात चाललंय तर नाही. चांगलं आहे, मनात सुद्धा स्मरण करणं भगवंतांचं नाम हे खूप चांगलं आहे. पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की त्याचा जप झाला पाहिजे, कीर्तन झालं पाहिजे, ज्याद्वारे आपलं चित्त जास्त चांगल्या पद्धतीने शुद्ध होईल. म्हणून तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धणी घेतो. इथे जो खरा शहाणा व्यक्ती आहे, विचारी व्यक्ती आहे, तो इथे शरण घेईल आणि स्वतःचं भलं करून घेईल. तर याच्याशी निगडीत एक श्लोक श्रीमद भागवतामध्ये 12व्या स्कंधामध्ये आहे. 4 युगांमध्ये 4 वेगवेगळे मार्ग सांगितलेले आहेत. आत्मसाक्षात्कारासाठी, भगवत प्राप्तीसाठी, आनंद प्राप्त करण्यासाठी, चित्तशुद्धीसाठी हे 4 वेगवेगळे मार्ग आहेत. तर काय म्हटलेले आहे या श्लोकामध्ये? कृते यध्यायतो विष्णुं त्रेतायाम यजतो मखैः, द्वापरे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात. ते कलौ खाली पाहिजे, टाईप करताना चुकलं. द्वापरे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात. तर काय म्हटलेलं आहे? कृते म्हणजे सत्ययुगात. सत्ययुगामध्ये ध्यायतो विष्णू, भगवान विष्णूंवर ध्यान करणे, एकाग्रचित्त होऊन एका ठिकाणी, जसं भगवद्गीतेमध्ये ध्यान शिकवलेलं आहे. समकाय शिरोग्रीवम, काया शिर ग्रीवा म्हणजे मान, सम एका रेषेमध्ये सरळ ठेवून तासन तास बसणे ध्यानासाठी आपल्याला शक्य नाही कलियुगातल्या जीवांसाठी. सत्ययुगातल्या जीवांसाठी शक्य आहे, कलियुगातल्या जीवांसाठी शक्य नाही. कृते यद ध्यायतो विष्णू, सत्ययुगामध्ये विष्णूंवर ध्यान करणे. त्रेतायाम यजतो मखैः, त्रेतायुगामध्ये मख म्हणजे यज्ञ, दिवसेंदिवस यज्ञ करायचे त्रेतायुगामध्ये भगवान विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी. तो युगधर्म होता त्रेतायुगासाठी. द्वापरे परिचर्यायाम, द्वापर युगामध्ये परिचर्या, भगवंतांच्या आरच्या विग्रहांची खूप मोठ्या प्रमाणावर आराधना करणे किंवा त्यांची अर्चना करणे. तर द्वापरे परिचर्यायाम, भगवंतांच्या मंदिरामध्ये आरच्या विग्रहांची खूप साग्रसंगीत पूजा करणे. कलियुगात जी होते ती खूप थोटकी आहे, त्याच्या खूप जास्त मोठ्या प्रमाणावर खूप डिटेलमध्ये ती पूजा केली जायची द्वापर युगामध्ये. आणि हे तिन्ही कलियुगामध्ये आपण करू शकतो, नाही असं नाही, ध्यान करू शकतो विष्णूंच्या रूपावरती, पण किती वेळ, किती एकाग्रतेने. यज्ञ करू शकतो, थोडे छोटे यज्ञ होतात आजकालही, काही तासाचे, काही दिवसांचेही होतात, 2 दिवस 4 दिवस 8 दिवस 20 दिवस 30 दिवसाचे यज्ञ होतात. शेकडो वर्षांचे यज्ञ करायचे त्रेतायुगामध्ये ऋषीमुनी. द्वापरे परिचर्या, आज सुद्धा आपल्या अनेक मंदिरांमध्ये आरच्या विग्रहांची पूजा सेवा होते, पण खूप छोट्या प्रमाणावरती. खूप मोठं त्याचा काय म्हणता येईल त्याला प्रमाण नाही आहे, आणि ते आपल्याला शक्य नाही तेवढी शुद्धता पाळून सर्व गोष्टी करणं कलियुगामध्ये. म्हणून कलौ तत् हरिकीर्तनात, कलियुगामध्ये तेच जे ह्या 3 युगांमध्ये या 3 पद्धतींद्वारे प्राप्त होणारे लाभ
तोच लाभ कलियुगामध्ये हरिकीर्तनाद्वारे प्राप्त होणार. म्हणून तुकाराम महाराज हे सांगतायत की नाम संकीर्तन हरिकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. तर आज आपण संकल्प करूया की संख्यापूर्वक नियमितपणे हरिनामाचा जप आपण करूया, आपलं चित्त शुद्ध करूया, तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या अभंगाचा आपल्या जीवनामध्ये पालन करण्याचा प्रयत्न करूया. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये पुढच्या अभंगासोबत. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आधी सांगितल्याप्रमाणे कमेंट सेक्शनमध्ये डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे व्हॉट्सॲप कम्युनिटीची, इतर सर्व व्हिडिओजची. व्हिडिओ इतरांनाही शेअर करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये. हरे कृष्णा रामकृष्ण हरी. रुक्मिणी विठ्ठल भगवान की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम